नमस्कार. मुरंबा मालिकेच्या 27 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता अक्षयचा आणि रमाचा रेवावरती जरा जास्तच विश्वास बसलेला असतो. त्यावेळेस अक्षय आणि रमा दोघंही आरोहीला रेवाकडे सोडून निघून चाललेले असतात. आरोही देखील त्यांना प्रेमाने बाय करते आणि आता आरोहीला लगेचच रेवा म्हणते, आरोही आपण एक गेम खेळूयात का, शिक्षा शिक्षा. त्यावेळेस आरोही म्हणते, हो कसला गेम, काय सांग ना मला. आणि आता आरोहीला बिचारीला काहीच माहीत नसतं ना की रेवाच्या डोक्यात चाललंय तरी काय. इकडे रमा आणि अक्षय दोघंही पुढे गेलेले असतात, पण रमाला मात्र असं वाटतं की आपण आजची रात्र रेवा आणि आरोही या दोघींसोबत घालूयात का. तेव्हा लगेचच अक्षय देखील हो म्हणतो. इकडे रेवाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. रेवा ड्रॉवरमध्ये रिव्हॉल्वर काढते आणि आरोहीला म्हणते, तू लप. आणि आता बरोबर ती म्हणते, सगळा हिशोब चुकता करायचा आहे. आता या छोट्याशा चुकलेल्या चोराला मी कशी शिक्षा देते ते बघायचे. आरोही बिचारी डायनिंग टेबलच्या तिथे खुर्चीच्या आड लपून बसलेली असते आणि रेवा बंदूक धरून तिच्यावरती रोखून उभी असते. तेवढ्यात अक्षय आणि रमा दोघंही परत येतात आणि दरवाजात उभा राहून बघतात तर काय, आरोही लपलेली असते आणि रेवाच्या हातामध्ये बंदूक असते. रेवाने बंदूक आरोहीवरती रोखलेली असते. आता रमा आणि अक्षय परत आले म्हणून ते आरोहीचा जीव वाचवू शकलेले आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्हाला काय वाटतं की रेवा ही मुलगी कधीच बदलणार नाहीये? ह्या अक्षयच्या ठाम असलेल्या विश्वासावरती रमाने विश्वास ठेवला नव्हता, पण आज स्वतःच्या डोळ्याने त्यांनी पाहिलं की रेवा कधीच सुधारू शकत नाहीये. रेवासारखी मुलगी कधीच सुधारणार नाहीये आणि रेवाला आता तिच्या चुकीची रमा आणि अक्षय काय शिक्षा देणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका मुरांबा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.